बातमी आहे बीड मधून पंकजा मुंडेंसंदर्भात। बीड मध्ये पंकजा मुंडे विरोधात महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळेल का असा सवाल उपस्थित होतोय। ज्योती मेटे या विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत। पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ज्योती मेटेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। बीड मध्ये पंकजा मुंडेंच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ज्योती मेटेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। ज्योती मेटे या विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उद्धव, बीड मध्ये पंकजा मुंडेंच्या विरोधात आता ज्योती मेटे यांचं नाव समोर येते, अधिकची माहिती। नक्कीच, कारण की शरद पवार गट जो आहे तो पंकजा मुंडे यांना आव्हान देण्यासाठी जो आहे तो उमेदवारात चाचपणी करताना आपल्याला दिसतंय। बीड मध्ये भाजपकडून पंकजा मुंडे यांना ज्या दिवशी उमेदवारी लोकसभेची जाहीर झाली त्याच दिवशीपासून शरद पवार गट जो आहे तो बीड मध्ये चाचपणी करताना दिसते। प्रामुख्याने जर कुणाचं नाव आघाडीवर असेल तर ते स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचं नाव इंडिया अलायन्स कडून जे आहे ते आघाडीवर असताना दिसते। दुसरं नाव बजरंग सोनवणेचं आहे, जे की अजित पवार यांचे गटात आहेत ते या चर्चेमध्ये आहेत। त्याचबरोबर दुसरे डॉक्टर असलेले अशोक थोरात यांचं नाव देखील जोरदार चर्चा जे आहे ते होताना दिसते। मात्र पारड जे आहे ते ज्योती मेटे यांचं जड असल्याचं आपल्याला सूत्रांनी सांगितलेले। सूत्रांनी या 3 नावापैकीच एक उमेदवार जो आहे तो आज संध्याकाळपर्यंत निश्चित होईल असं देखील सांगितलेलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आज ज्योती मेटे यांनी सगळ्या समर्थकांची जी आहे ती बैठक बोलवलेली आहे। निर्णायक बैठक ही असणार आहे। यामध्ये ज्योती मेटे जे आहेत ते आपला निर्णय लोकसभेसंदर्भामधला या बैठकीच्या माध्यमातून घोषित करणार आहेत। धन्यवाद उद्धव, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।